एका शहराच्या रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहायचा. तो तिथे ये-जा करणाऱ्या लोकांकडून भीक मागायचा आणि आपले पोट भरायचा. एके दिवशी जेव्हा तो भीक मागत होता, तेव्हा त्याला एक नवीन सूटबूट घातलेली व्यक्ती दिसली. त्याने विचार केला की ही व्यक्ती खूप श्रीमंत वाटते. यांच्याकडे मी भीक मागितली तर हे नक्की मला चांगले पैसे देतील. तो त्या उंचपुऱ्या व्यक्तीकडे भीक मागू लागला. त्या भिकाऱ्याला बघून तो माणूस बोलला, "तू नेहमी मागतच असतोस का? कधी कुणाला काही दिलंय का या पैशांच्या बदल्यात?" भिकारी बोलला, "सर, मी तर भिकारी आहे. नेहमी लोकांकडून मागतच राहतो. माझी इतकी लायकी नाहीये की मी कुणाला काही देऊ शकेल." तो उंच व्यक्ती बोलला, "जर कुणाला काही देऊ शकत नसशील तर तुला कुणाकडून काही मागण्याचाही हक्क नाहीये. मी एक व्यापारी आहे आणि देण्या-घेण्यावरच विश्वास ठेवतो. जर तुझ्याजवळ मला द्यायला काही असेल तरच मी तुला त्याच्या बदल्यात काही देऊ शकतो." एवढे बोलून तो उंच व्यक्ती एका ट्रेनमध्ये बसून निघून गेला. इकडे तो भिकारी त्या माणसाने बोललेल्या विधानावर विचार करू लागला. त्या उंच व्यक्तीने बोललेले ते शब्द त्या भिकाऱ्याच्या जिव्हारी लागले. तो विचार करू लागला की मला बहुतेक भिकेमध्ये जास्त पैसे मिळत नाहीत, कारण मी त्या बदल्यात कुणाला काही देऊ शकत नाही. पण मी तर भिकारी आहे, कुणाला काही द्यायच्या लायकीचा पण नाहीये. पण कधीपर्यंत असं लोकांना काहीही न देता फक्त मागतच राहायचं? खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने एक निर्णय घेतला. आतापासून जो पण व्यक्ती त्याला भीक देईल त्या व्यक्तीला तो काही ना काही नक्की देईल. पण आता त्याच्या डोक्यात हा प्रश्न घुंगावत होता की तो एक भिकारी आहे. मग भिकेच्या बदल्यात तो लोकांना काय देऊ शकतो, याच गोष्टीचा विचार करत 2 दिवस झाले. पण त्याला त्याच्या प्रश्नाचे काहीच उत्तर मिळत नव्हते. तिसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशन जवळ बसलेला होता, तेव्हा त्याची दृष्टी काही फुलांवर पडली, जी जवळच्याच झाडांवर उमलली होती. त्याने विचार केला, जर मी भिकेच्या बदल्यात लोकांना फूल दिले तर? त्याला त्याचा हा विचार चांगला वाटला. त्याने तिथून काही सुंदर फुले तोडली. आता तो ट्रेनमध्ये भीक मागायला चढला. आता जो कोणी त्याला भीक देत होता त्या बदल्यात तो त्याला फूल देऊ लागला. त्या फुलांमुळे लोक आनंदी होऊन ती आपल्याजवळ ठेवून घेत होते. आता तो भिकारी रोज फुले तोडायचा आणि भिकेच्या बदल्यात ती लोकांमध्ये वाटून द्यायचा. काही दिवसांतच त्याला हे जाणवले की त्याला आता खूप जास्त लोक भीक देत होते. आता तो रोज सकाळी उठायचा आणि ताजी ताजी फुलं तोडायचा. 2-4 फुलांना एक दोरीने बांधायचा आणि लोकांना द्यायचा. जोपर्यंत त्याच्याकडे फुले असायची तोपर्यंत लोक त्याला भीक द्यायची. पण जेव्हा फुले वाटता वाटता संपायची तेव्हा भीक मिळणेही कमी होऊन जायचे. आता रोज असंच चालू राहिलं. एक दिवस जेव्हा तो भीक मागत बसला होता तेव्हा त्याने पाहिले की तोच उंच व्यक्ती रेल्वेमध्ये बसलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला भिकेच्या बदल्यात फूल देण्याची प्रेरणा मिळाली होती. तो लगेच त्या व्यक्तीजवळ पोहोचला आणि भीक मागता मागता बोलला, "आज माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काही फुले आहेत. तुम्ही मला भीक दिली तर मी बदल्यात तुम्हाला काही फुले देईन." त्या उंच व्यक्तीने त्याला फुलांच्या बदल्यात काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला काही फुले दिली. त्या उंच व्यक्तीला ही गोष्ट खूप आवडली आणि तो बोलला, "वाह, काय बात आहे. आज तू पण माझ्यासारखा एक व्यापारी बनलायस." एवढे बोलून तो व्यक्ती हातात फुले घेऊन निघून गेला. पण पुन्हा एकदा त्या उंच व्यक्तीचे शब्द त्या भिकाऱ्याच्या काळजात उतरले. तो सारखा त्या व्यक्तीच्या बोललेल्या शब्दांचा विचार करत होता आणि खूप आनंदी होत होता. त्याचे डोळे आता चमकत होते. त्याला आता असं वाटू लागलं जणू त्याच्या हातात यशाची अशी किल्ली लागली आहे की ज्यामुळे तो आपले आयुष्य बदलू शकतो. तो लगेचच त्या ट्रेनमधून बाहेर पडला आणि उंच आवाजात वर आकाशात बघून ओरडू लागला, "मी भिकारी नाहीये, मी एक व्यापारी आहे. मी पण श्रीमंत होऊ शकतो." लोकांनी त्याला पाहिले आणि विचार केला की बहुतेक हा भिकारी वेडा झालाय म्हणून असा ओरडतोय. आणि दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी त्या स्टेशनवर परत कधीच दिसला नाही. 4 वर्षांनंतर 2 व्यक्ती एकदम सूट बूटमध्ये आणि एक फॉर्मल कपड्यांमध्ये बसले होते. दोघांनी एकमेकांना पाहिले आणि त्यातल्या एकाने दुसऱ्यासोबत हात मिळवत बोलला, "तुम्ही मला ओळखलत सर?" दुसरा व्यक्ती बोलला, "नाही, कारण माझ्या हिशोबाने आपण पहिल्यांदाच भेटतोय." तेव्हा पहिला व्यक्ती बोलला, "नाही, आपण पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा भेटतोय." तेव्हा दुसरा व्यक्ती बोलला, "नाही, मला नाही आठवत, पण आपण 2 वेळेला कुठे भेटलोय?" आता पहिला व्यक्ती हसला आणि बोलला, "आपण याआधी सुद्धा 2दा याच ट्रेनमध्ये भेटलोय. मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीत सांगितलं की मला आयुष्यात काय करायला पाहिजे आणि दुसऱ्या भेटीत सांगितलं की मी नेमका कोण आहे." दुसरा व्यक्ती हसला आणि आश्चर्यचकित होऊन बोलला, "ओह, आठवलं. तू तोच भिकारी आहेस ज्याला मी एकदा भीक द्यायला नकार दिला होता आणि दुसऱ्यांदा काही फुलं विकत घेतली होती. पण आज तू या फॉर्मल ऑफिस वेअरमध्ये कुठे चालला आहेस आणि सध्या तू काय करतोयस?" तेव्हा तो पहिला व्यक्ती बोलला, "हो, मी तोच भिकारी आहे, पण आज मी फुलांचा खूप मोठा व्यापारी आहे
आणि याच व्यापाराच्या कामासाठी दुसऱ्या शहरात चाललो आहे. तो थोडा वेळ थांबला आणि पुन्हा बोलू लागला. तुम्ही मला आपल्या पहिल्या भेटीत निसर्गाचा तो नियम सांगितला होता, ज्याच्यानुसार आपल्याला तेव्हाच काहीतरी मिळते जेव्हा आपण काही देतो. देण्या-घेण्याचा हा नियम खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि मी हे अनुभवलं आहे. पण नेहमी मी स्वतःला भिकारीच समजत राहिलो. याच्या पलीकडे मी स्वतःला कधी पाहिलेच नाही. आणि जेव्हा तुम्हाला मी दुसऱ्यांदा भेटलो, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मी एक व्यापारी झालो आहे. तेव्हा मला समजलं की मी आता एक भिकारी नाही, तर एक व्यापारी आहे. मला समजलं होतं की लोक मला इतकी भीक का देत होते, पण खरं तर ते लोक मला त्या फुलांची किंमत देत होते. सगळे लोक माझे फुलं विकत घेत होते, कारण एवढी स्वस्त फुले त्यांना दुसरीकडे कुठे मिळणार होती. लोकांच्या नजरेत मी एक छोटा व्यापारी होतो, पण माझ्या नजरेत मी एक भिकारीच होतो. तुमच्या सांगण्यावरून मला समजलं की मी एक छोटा व्यापारी आहे. मी या ट्रेनमध्ये फुले वाटून जे पैसे साठवले होते, त्यामधून खूप सारी फुलं घेतली आणि फुलांचा व्यापारी बनलो. इथल्या लोकांना फुले खूप आवडतात आणि त्यांच्या याच आवडीने मला फुलांचा एक व्यापारी बनवला. दोन्ही व्यापारी आता खूप खुश होते आणि स्टेशनवर आल्यावर उतरले आणि आपल्या व्यापाराच्या गोष्टी करत पुढे निघून गेले. मित्रांनो, या गोष्टीतनं आपल्याला खूप काही शिकायला मिळते. या गोष्टीतील उंच व्यापाऱ्याला देण्याघेण्याचा नियम खूप चांगल्या पद्धतीने माहिती होता. जगातील सर्व मोठे व्यापारी जीवनातील याच नियमाचा वापर करून यशस्वी झाले आहेत. याच नियमाचे गुपित त्याने भिकाऱ्याला दिले आणि भिकाऱ्याने सुद्धा या नैसर्गिक नियमाला आपलेसे केले आणि याचा प्रभाव त्याच्या आयुष्यात दिसू लागला. त्याने आपले विचार बदलले आणि त्याचे आयुष्य बदलले. ही गोष्ट आपल्याला सांगते की जर आपण आपले विचार बदलले तर आपण काहीही करू शकतो. जर आपण स्वतःलाच छोटं समजत राहिलो तर आपण नेहमी छोटेच बनून राहू. मोठं होण्यासाठी आपल्याला आपले विचार बदलावे लागतील आणि स्वतःबद्दल मोठा विचार करावा लागेल. या गोष्टीचा सारांश हा आहे की यश तुमच्या विचारात लपलेले असते. स्वतःचा आत्मसन्मान जागवा आणि आपले विचार मोठे करा आणि बघा कसं तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता.